अति ठेवा रे पोट्टे, आरामशीर ठेवा. त्या दाई सांगतील मग. आत्या, पिंकी, आम्ही आलो. अरे हो जगण्या, ते थैली भाजीपाला सांडून राहिला तो. हा बरोबर पकडणं ते. बाबा आता तर घरी नाही वाटते. हो अशी ना, ते आतीच अशी कुठी. जय होय पुढे जय, शेजारी विचार म्हणा, माझी आता कुठे गेली. काय हो बाबा, ताण लागली ना. तुम्हाला म्हणू की तुम्ही एक पाण्याची बॉटल भरून घ्या. आता आताही घरी नाही, आता मी पाणी कुठे पिऊ. अशी नाही रे, आता तीच कुठे जाते रे. दे बरं आवाज जाय बरं. वावरा गिवरात गेली आता, वावरात काही नाही. बाबा मला शिव आली. थांब बरं तुम्ही दोघं डोकं खाऊन राहिले. मी आतेला आवाज देतो, ते शेजारी पाहतो. अरे थांबा, जाऊ नका कुठे, थैला पाहिजे आपल्या. हो बाई आमची बहीण आहे काय. घरी आलो, तिच्या घरी नाही, सकाळी लावायला आहे. माहित आहे का बाई कुठे गेली तर, आणि पिंकी नाही घरी. काय सांगा बाबा कुठे गेली होती? होती ना घरीच आहे, कुठे नाही गेली. का बाबा आत्या नाही आली, मला सूल घ्या लागते ना. हो 2 मिनिटं थांब फक्त. 2च मिनिटं आई ना जाते. तू चला हरी की होती, आत्याच्या घरी जातो, आत्याच्या घरी जातो करत. ये ना आता. अरे मामा, मामा. पिंकी कुठे गेली होती, आई कुठे गेली हो. आई बी आई येऊन राहिली ना. हो मामा तुम्ही कुठे आले? अरे बाई आली का? जगण्या कुठे आला का? ओ माय बाई भाऊ कुठे आला रे बापा. सांगू माय आधी. अरे आता गेलती मी, ती शांतबाईच्या घरी गेलती रे. जसं काम होतं आता गेलती. सांग माय तू दारात उभा असता रे. ओ बाई पिंके उघड बरं, सकाळी उघड बरं. काय रे बाबू, सकाळी ते उघडायला लागत होते, घरात बसायला लागत होतं रे. आता मला जोराची शिव आली, आता मला शिवले जाऊ दे ना. हो माय बाई, चाल चाल चाल, चालो बाई चाल. बाई आली माय, लेकर पाय ती उन्हात उभे राहिले. थांबू बाई मी येतो, थांब. मामा एवढं मोठं काय आणलं? काही नाही हो बाई, जर सामान आणलं, दाई आणल्या. आता त्या दिवशी तुमच्या संग दिलं असतं एवढं, तर मग तुम्हाला वजन झालं असतं ना. म्हणून मग मी आज आलो, या दाडीकडे घेऊन आलो. भाजीपाला आणला, पाय तुला केळं आणली ना, आंबे आणले. खाता का केळ, थांब नाही आईली येऊ दे, घरात जाऊनच काय, आधी खाऊन चांगलं दिसत नाही. हा बाबा कुठे गेले हो बाई. हो घरात जाऊनच खातो केळ. मला बाबा काय माहित कुठे गेले, सकाळूनच गेले मामा. मला नाही माहित कुठे गेले का. का हो बाई पिंके, आता बाबा मस्त राहतात आहे ना, त्याला सगळं मस्त बोलतात आहे ना, घरीच असतात आहे ना, जात नाहीत ना त्याच्या दोस्ताही संग. जातात मामा, बाबा त्याच्या दोस्तांसोबतच असतात, घरी राहत नाही. काही नाही लक्ष देत नाही आमच्या इकडे बी. म्हणजे त्याचे दोस्तांच असतात ना ते. लय उशिरा येतात रात्री. आणि मग काही माझ्या संग बोलत नाही, आई संग बी काही बोलत नाही. आम्ही आता शांता काकूच्याच घरी गेलतो. काल बी शांता काकूनच दिलता आम्हाला स्वयंपाकानं. आता बी मला भूक लागली होती तर आई शांता काकूच्या घरीच गेलती उष्ण मागायले. असं म्हणजे हा पाहुणा अजून सुधारला नाही ना, आणि तर ती येऊन तर भला हे करतच आहे. मी म्हणून या बाईले की त्या माणसाला विश्वास ठेवू नको म्हणून, पण हे मला ऐकेन तर शरीर. बाबा चला ना तर घरात जाऊ ना. हो रे चारे बाबू तू जा. जगण्या चारे बाबू तुला दान लागलीशीन काय. काय रे पिंके अति तू गप्पा करून राहिली, सकाळी उघडली नाही काही नाही. हा जाय बरं उघड बरं पटकन, सकाळी उघड. आणि काय रे बाबू, हे इतकं मोठं खायला आणलं रे ते. अरे काही गरज नव्हती. अरे पाहुण्यांचं बरं आणून दिलं घरी. डाळ आणल्या लगे, अरे उडद्या मुगाच्या दहीपासून आणलं. त्यांनी म्हटलं मी करते ना घरी, पण नाही म्हणत, इकतच आणली लागे. आणि माहित आहे काय, सबन किराणा सबन भरला म्हटलं पाहुणे ना. हो चल, अति काय गप्पा करू राहिली मी, चल घरात. आता तू खोटी नको बोलू. पिंकीन सांगितलं आम्हाला तू आता उष्ण मागायलाच गेलती ना त्या एका बाईच्या घरी. पिंकी लय भादरी झाली बरं, लय चबर चबर करत राहते निरा. तुला कोण सांगितलं, तुला माहित आहे का काही. बाई तिला बोल नको, तिला करू आहे, ते खरंच सांगत असते, तूच लपो. अजूनही खोटच बोल, झाकत झाक नाही त्या पाहुण्याचे. काय करू रे बाबू, मॅनाची बातच ते लिहिलाय आणि तू काऊनच नांदी लागतं. जाऊ दे, आला ना चा लेकर आले आता, पहिल्यांदा आले माझ्या घरी सण्यासारखे लेकर. चल जाऊ दे, त्याच्या पुढे रामायण काही मांडू नको. चल बरं घरात. हो आता चाल बरं लवकर घरात, मला लय जोराची ताण लागली. आता मला थंडगार पाणी दे बरं. तिथे ऊन तापून राहिलो, या बाबानं बाटल नाही घेतली ना, मी म्हटलं ना मला वॉटर पॅक घेतो म्हणून, ती घेऊनही दिली ना. मला लय जोराची ताण लागली. हो माय चाल राजा, ताण लागली का बाबूले, चाल मस्त पाणी देतो. अरे मस्त घागरीत पाणी आहे, थंडगार भरून ठेवलं मी. चल चाल बरं बाई, लेकर आले माय घरी, माय भाचा भाशी माय. चाल चला बरं घरात. काय रे दादा, याच्या घरी गमत नाही का रे. गमते ना बाई, तुला गमत नाही राहिलं का, तुला आईची आठवण आली का. नाही ना रे दादा, आईची नाही आठवण आली. तसंच म्हटलं, आपल्या घरी किती गमते रे, याच्या घरी गमत नाही आहे की नाही. खाऊ ना बाई, आमच्या घरी गमून नाही राहिलं का तुले. अगं आमचं गाव ते किती मस्त आहे. चल चल, मी तुला माझ्या दोस्ताईला मिळवतो. चल. काय हो पिंके, हिंडत राहता. हा आम्ही त्याला घरी पाहुणा आलो ना,
तू आमच्या घरी होती तर आम्ही असंच करत जाऊ का तुले तुले नेलं नव्हतं का आम्ही खेळायला हा तुले तर का आमच्या दोस्ताला बोलावलं नव्हतं का तुले मला बॉल बी दिलता खेळायला हा मला बी बॉल खेळणं जगण्या पण माझ्याजवळ बॉल नाहीये माझा डिग्गर आहे आपण डिग्गर खेळतो का घट म्हणतो का ती चला आपण घट मांडू हा 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 मजा येते चॅम्पूला आहेत का दादा पिंकी चॅम्पूला खेळतो का आपण दादा दादा चॅम्पूला खेळू ना आपण जाय हो बाई काही खेळायला होतं का मला तू आता चॅम्पूला खेळू का मी नाही खेळत चॅम्पूला तू खेळ पिंकी सांगा चॅम्पूला मी चाललो एक गावातून चक्कर मारून येतो मी एक गावात दुकान किती कुठे आहे हो? दादा दुकानात जाऊ नको ना बाबा मारतील ना मी पाहून तर येतो बाई बाबा सांगू नको काय मी भातच जातो भातच येतो चल रे जगण्या मी दाखवतो तुला दुकान चल आमच्या गावात मोठं दुकान आहे दोन दुकान आहेत एक इकडले येता येते आणि एक तिकडले येतात तो मोय मोठा आहे त्याच्यात तर लागे कुल्फे बी आले इकायले चल चल तुझे कुल्फी घेऊन देतो तू माझ्या घरी आला ना चल चालतं का रे दादा नाही तर बाबाला विचारून येऊ का बाबा कल्ला करतील नाही तर चुपचाप बस चल पिंकीच्या संग काही माहित होत नाही बाबाला चल पिंकी हाय का त्याला मांभाऊ हाव रे हाच आहे मला मांभाऊ ए माझी मांभाई नाही तिचं नाव बाई आहे याचं नाव जगने जगने नाही जगन आहे जगन हिचं नाव बाई आहे का हाव तुला काय करलं ते चष्मीस पिंके सांग तुला मामाच्या पोराले तो मला चष्मीस म्हणते आणि मी त्या संकट टिकीन येणार नाही आधी खेळायला डबल जाणार चष्मीस कोणा आणतो तुला बनायला आणतो का मी चालली मोठी हिडकते का पिंके तुला मामाचं पोरगा असं म्हणून राहिला डिनीले तू काहीच नाही म्हणून राहिली दोस्ताना तोडतो का तू ओय चुप बस ना पांढऱ्या बगडा लय बडबड करतो रे तुला बोलायला आणतो का मी पिंके सांग ना रे ते पण मला पांढऱ्या बगडा म्हणते ना काळा कोळसा अरे तुम्ही भांडू नका ना गड्या मी तुमची दोस्ती करून द्यायला बोलावलं तर तुम्हाला अशी तुम्ही भांडू नको ना कसं आहेस रे किसना भांडू नको ना अरे माझ्या मामाची पोरगी आहे ना ते बाबू ती बातच लढते बरं मग लडकुंडी आहे का लडकुंडी दादा मला लडकुंडी म्हणते दादा तू याला मार ओय बाबू समजलं सांगतो तुले माझ्या बहिणीला जर काही म्हणशील ना तर विचार कर दोन्ही पाय तोडून तर हातात देऊन देईन राहू दे दादा त्याचे दोन्ही पाय तोडून हातात देशील तर तू घरी कसा जाईल राहू दे वाचला बाबू माझ्या बहिणीनं म्हटलं म्हणून राहू दे नाही तर तुला दाखवलं असतं तर इंगा पिंके सांगून दे तुला मामाच्या पोराले जास्तीचं ठाकू नको मला नाही तर मी बाकीच्या पोट्याले बी बोलावणार नाही काय मग याची बेकार काम होऊन जाईल तुला माहित आहे सांग लवकर त्याला समजव ओय जगण्या भांडू नको ना अरे माझे दोस्त आहेत ना ते एक जण काल भांडून राहिला ते खेळायला आले कसं आहेस रे तू तेच भांडगोळ्या आहेस गड्या तू मी तुला घरी होती ताई माझं असंच भांडत जायस काय आता भांडू नको बाय तू माझ्या घरी आला ना आता माया ऐकत जाय तू मी त्याला घरी होती तर त्याला ऐकत जाऊ की नाही मग आता माझ्या घरी असतो आता मग मी म्हणतो तसं ऐक माझ्या दोस्त आहे ते याच्या संग दोस्ती कर बिंकटले जास्त शानपट्टा नको करू त्याला गाव आहे म्हणून ठाकून राहिली का तू बाई आपल्याला गाव खावा पाहिजे नाही आपण कुठेही गेलो तरी आपलं कसं अलग थाट राहते जगन म्हणतात आपल्याला जगन नाव घ्यायला अर्धा घंटा लागते कोणाला सांगून राहिले ती हे आणले चिकटले टाकटले रस्ता घेऊन हल्ली मोठी पिंके तू होय बाजूले पिंके तू आता याला दाखवतोच मी गंमत आपल्या गावाच्या ना आपल्याला शिकू दे का थांब थांब होय बाजूले तू सोड पिंके सोड मला अभी किसने मैं पकड़ लो कुटी पे तुले जाना अबे ये बाळे रिने त्याला घालतो तसंच म्हणत असतात समोरचा भेटे ना ओय पांढरी चड्डी कोणाला विरोधा कोणाला ये इकडे तुला काय वाटलं बाबू काय जाय का छप्पन पाहिले ना विचार पिंकीने विचार आपला काय गावात वट आहे ना जाऊ दे बाबू किसने हालय भांडगोडा दिसते फालतू मारीन गिरीन जाऊ दे ते नादी नको लागू त्याच्या चल आपण चालला जाऊ इथून असं कसं पण आपला काही इम्प्रेशन राहील का मग तो आपल्याला असं समजीन ना की यशा जाईल लगाची लोलो बोलू थांब त्याला जसा धाक दाखवतोस मी आपल्या गावाला आल्यावर आपल्या शानपणा दाखवते
थांब जरा चांगली कानपट्टी घालतो मी त्याची पोहेत चाललो जाऊ आपण इथून. मला मारलं का त्या? थांब रे तू आता. ओय पिंकीची आई आली. अरे भागो. अबे पोहेत घरी मग मला जामता म्हणणं कितक्या लढून राहिला एका बुक्कीत तर नक फोडलं झालं. ये आता तू आमच्या येता येते मग सांगतो तुला गंमत. पिंकोटले असे दोस्त आहेत ताने मला मारलं आणि पळून गेलेले कधी. टाकू मला इथं घर टाकू. थांब थांब मी तिथं घर शोधून येतो. अतिच थांब तू. कसा घेतला जगण्याचा बदला. त्याच्या घरी गेलती मी तसाच मला मारत जाय ना. आता बस म्हणा लढत. चालली मी पळत आता. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यावर बेल आयकॉनची घंटी बी दाबजा. मग व्हिडिओ आल्याला माहित पडते. आता जगण्या बसला लढत. मी चालली पळत.